हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू विकास अकाउंटन्सी पुणे या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 142 चाललं आहे आजच्या लेक्चरमध्ये. पेज नंबर 141वरचं मी जवळपास क्वेश्चन नंबर 4 पेज नंबर 140ला मागच्या लेक्चरला मी चौथा प्रॉब्लेम सॉल्व केला आहे. ओके, तर हे बघण्याच्या अगोदर ते लेक्चर बघा, त्याच्यानंतर हा बघा. आता याच्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक आहेत, त्याप्रमाणे आपण एक एक पुस्तक आपण बघूया. बघा, लघुरोग पुस्तक पेज नंबर किती आहे आत्ताच बोललो मी, 142, मराठी मीडियम. मोठ्या व्यावसायिक संस्थांमध्ये लेखांकनाचे काम व्यवस्थितपणे विभागलेले असते, बरोबर. डिपार्टमेंट वाईज असतात प्रत्येक कामं. विविध विभागात किरकोळ खर्च होतात, जसे लेखन सामग्री, टपाल खर्च, चहा पाणी, गाडी भाडे इत्यादी. परंतु जेव्हा त्यांची संख्या वाढते तेव्हा ते ज्या स्वतंत्र पुस्तकात नोंदवले जातात त्यालाच लघुरोग पुस्तक असे म्हणतात. लघु म्हणजे काय? लहान. ओके, तर कुठले खर्च आहे बघा. लेखन सामग्री म्हणजे एखादी वही कमी पडली आणला. टपाल खर्च म्हणजे काय? मला एखादा मजकूर पाठवायचा आहे, अशा गोष्टी या ठिकाणी होत असतात. तर तिथे कुठे यूज करता? मग स्वतंत्र पुस्तकात नोंदवलेलं असतं. लघुरोग पुस्तक लिहिण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीला लघुरोगपाल म्हणजे काय? ज्युनियर अकाउंटंट. रोगपाल म्हणजे काय? अकाउंटंट. लघु म्हणजे काय? लहान. लघुरोगपाल असे म्हणतात. लघुरोगपालास प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला मुख्य रोगपालाकडून, मुख्य म्हणजे काय? सिनियर, ओके, अग्रिम रक्कम देण्यात येते सर्व प्रकारचे किरकोळ खर्च भागवण्यासाठी आणि लघुरोग पुस्तकात नोंदवणे ठेवण्यासाठी. ओके, कोण करतं मग? लघुरोगपाल. इंग्रजी भाषेतील पेट्टी हा शब्द फ्रेंच भाषेतील पेटिट या शब्दापासून उद्धृत करण्यात आला आहे. पेटिट या शब्दाचा अर्थ लहान असा होतो. पेटी म्हणजे काय? लहान. तर लघुरोग पुस्तकात किरकोळ रकमांचे व्यवहार नोंदविले जातात. किरकोळ, छोटे, चहा आणला, 10 लोक 10 रुपयाला चहा दिले, 100 रुपये, ते काय असतात? पेटी कॅश. ज्याचे शोधन धनादेशाद्वारे केले जात नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. याचे शोधन म्हणजे काय? पेमेंट चेक दिला जात नाही. आता लघु पुस्तकाचे किती प्रकार आहेत? 2 आहेत. तर प्रत्येकाने हे दोघं प्रकार लिहून घ्यायचे. साधे लघुरोग पुस्तक आणि विश्लेषण किंवा रकानेयुक्त लघु रोग पुस्तक. साधे लघुरोग पुस्तक 2 बाजूमध्ये विभागले जाते, प्राप्ती बाजू अँड शोधन बाजू. ओके, मुख्य रोगपालाकडून प्राप्त झालेल्या रकमेची किंवा धनादेशाची नोंद प्राप्ती बाजूवर करण्यात येते, बरोबर. येणारा पैसा प्राप्तीकडे, जाणारा पैसा शोधनकडे. व शोधन करण्यात आलेल्या लघु खर्चाची नोंद शोधन बाजूवर करण्यात येते. लघुरोग पुस्तकात नोंदविलेल्या व्यवहारांची खाते वहीत संबंधित विशिष्ट खर्चाच्या खात्यात खतावणी करण्यात येते. याकरिता अतिरिक्त श्रम व वेळेची गरज असते. म्हणून सर्वसाधारण व्यवहारात व्यावसायिक लघुरोग पुस्तक ठेवत नाही. आलं लक्षात? म्हणून जास्त करून हे पुस्तक यूज होत नाही, बट सिलेबसमध्ये आपल्याला बघावं लागेल. ओके, बघा याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ते बघूया. हे खूप महत्त्वाचं आहे. खालील दिलेल्या व्यवहारावरून साधे लघुरोग पुस्तक तयार करा. आता हा इथे कोणाचंही नाव टाकू शकतात तुम्ही. बघा, दिनांक, व्यवहारांचा तपशील आणि इथे येते रक्कम. हा क्वेश्चन आहे बरं का, हा क्वेश्चन आहे, प्रश्न आहे हा. बघा या ठिकाणी तुम्हाला हा क्वेश्चन दिसत असेल तर याचावाला आन्सर जवळपास या ठिकाणी बघा अशा पद्धतीने दिलं आहे. जरा छोटं केलं तर व्यवस्थित दिसत नाही. बघा, जानेवारी 1 मुख्य रोगपालाकडून मिळाले. किती रुपये मिळाले? 1200. तर आपण आता वाचलं, ही काय तुमची प्राप्त, ओके, आणि ही काय तुमची शोधन म्हणजे काय? हा जाणारा पैसा आणि हा येणारा पैसा. बघा किती तारीख होती? 1 जानेवारी. किती रुपये मिळाले? 1200. रोख खाते म्हणून तुम्हाला लिहावं लागेल. ओके, नंतर 4 तारीख टेलिफोन खर्चाचे दिले, मोबाईल खर्चाचे दिले. ओके, बघा टेलिफोन खर्चाचे दिले, मोबाईल खर्च दिले म्हणजे काय? टेलिफोन खाते खर्च खाते, मोबाईल खर्च खाते. जी अमाऊंट असेल ती या ठिकाणी लिहायची असते. नंतर जे आपण पैसे पेड करणार ते सर्व त्या ठिकाणी येणार. बघा, कार्यालय फाईल्स खरेदी. आता कुठलीही वस्तू खरेदी करायची असेल तर आपल्याला काय द्यायला लागेल? पैसा. सेवकाला बक्षीस दिले म्हणजे कुठली तरी वस्तू खरेदी केली आणि दिले. जुन्या वर्तमानपत्राची
विक्री किती तारखेचं आहे 16. मला एक सांगा, तुम्ही घरातलं काही भंगार विकलं तर भंगार विकल्यानंतर तुमच्याकडे काय येतो, पैसा येतो. तर हे बघा 16 तारखेचे किती रुपये झालेले आहेत, वर्तमानपत्र म्हणजे काय पेपर विकले त्याचे 60 रुपये मिळालेत. स्वीटीला अग्रिम दिले म्हणजे काय पैसे दिले, बांधणीचा खर्चाचे दिले. हे सर्व दिलेले जे आहेत ना दिले, हे सर्व कुठे येतात विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी येत असतात. आणि तुम्ही कुठलीही वस्तू जर खरेदी केलेली असेल ना, बघा इथे खरेदी आहे, इथे खरेदी आहे, हे काय आहे तुम्हाला हे पण खर्चच आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्व काय होणार, खर्चच येणार. ओके, मग काय करायची, यांची सर्वांची प्लस करायची आणि या ठिकाणी लिहायचं. ओके, आणि याची पण काय करायची, ह्या साईडची ह्या दोघांची प्लस करायची, कुठे लिहायची, या ठिकाणी. ओके, मग मोठी साईड हीच आहे बघा, 1260 इथे लिहिले आहेत, 1260 इथे लिहिलेत. आणि ही जी सर्व अमाऊंट आहे हिचीवाली काय केलं आहे, मायनस केले. उरले किती मग 234 रुपये. ते काय केले आपण या ठिकाणी आणले. ओके, कारण की याची तारीख काय होती तुमची जानेवारी, मग पुढचा महिना कुठला येणार, फेब्रुवारी 1. शिल्लक पुढे आणली, किती रुपयेच 234. तर अशा पद्धतीने हे तुम्ही काय करायचं तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. क्लिअर. आणि तुम्हाला स्वतःला क्वेश्चन तयार करायचा आहे. मला याच्याबद्दल काय करायचं आहे, हाच क्वेश्चन तुम्ही काय करायचं, 193 आहे ना. ओके, इथे किती आहे 193, तर तुम्ही काय करायची याच्या डबल अमाऊंट घ्यायची. 57 आहे ना, याचं डबल घ्यायची. 125 आहे ना, याचं डबल म्हणजे किती 250. इथे 40 आहे ना, तर इथे किती होणार 80. असा क्वेश्चन तयार करायचा. हा जो क्वेश्चन आहे ना, असा क्वेश्चन तुम्ही तयार करायचा आणि त्याचं आन्सर सॉल्व करायचं आणि मला माझ्या व्हॉट्सॲप नंबरवरती पाठवायचं आहे मित्रांनो. क्लिअर इथपर्यंत. तर तुमचं याच्यात प्रॅक्टिस होऊन जाईल. नेक्स्ट सेकंड हे आपलं विश्लेषणात्मक लघुरोग पुस्तक किंवा रकानेयुक्त लघु रोग पुस्तक. विश्लेषणात्मक लघु रोग पुस्तक 2 बाजूमध्ये विभागले जाते. डावीकडील बाजूवर रोग प्राप्ती तर उजवीकडील बाजूवर रोग शोधन म्हणजे काय, प्राप्ती आणि शोधन, येणारा पैसा जाणारा पैसा. विश्लेषणात्मक रोग पुस्तकाचे शोधन बाजूवर वारंवार होणाऱ्या विभिन्न खर्चासाठी आवश्यक तेवढे रकाने केले जातात. उदाहरणार्थ छपाई व लेखन सामग्री हे स्पेशल रकानं, टपालसाठी स्पेशल, गाडी भाडे स्पेशल, हमालीसाठी स्पेशल, अजून काय असतील तर तसे रकाने केले जातात. विविध किरकोळ स्वरूपाचे खर्च नोंदवण्यास हे रकाने उपयोगी आहेत. विश्लेषणात्मक लघुरोग पुस्तकाच्या खर्चाच्या नोंदीकरिता रकान्याची संख्या किती असावी ह्या संबंधी कोणतेही कठोर नियम नाहीत. म्हणजे तुम्ही कितीही रकाने स्पेशल बनवू शकतात. या रकान्यात व्यतिरिक्त वैयक्तिक आणि वास्तविक खात्याशी संबंधित शोधण्याकरिता एक स्वतंत्र रकाना असतो. तो कसा असतो ते बघू. लघु रोगपाल झालेल्या विविध खर्चाचे संक्षिप्त विवरण तयार करून मुख्य रोगपालास देतो. म्हणजे काय, मुख्य रोगपालाकडून पैसे आले, खर्च केला, जेवढी पैसा उरला तेवढं कोणाला सांगतो, तो मुख्य रोगपालाला म्हणजे मेन अकाउंटंटला. त्यामुळे व्यावसायिक जगतात विश्लेषणात्मक लघुरोग पुस्तक फारच उपयोगी आहे. म्हणजे हे खूप वापरलं जातं. अग्रधन पद्धती म्हणजे काय, लघुरोग पुस्तक ठेवण्याची ही एक लोकप्रिय पद्धत आहे. या पद्धती अंतर्गत एका विशिष्ट अवधीत होणाऱ्या लघुरोग खर्चाचा अंदाज घेतला जातो. म्हणजे माझं आता कसलं दुकान आहे, सपोज माझी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे. ओके, आणि तिथे माझ्याकडे आहेत 5 स्टाफ आहेत. मग त्यांना काय, स्टाफ म्हणजे काय, शिकवणारे विद्यार्थ्यांना. मग त्यांना मी काय करतो, सकाळी आल्यानंतर त्यांना नाश्ता देतो. ओके, नंतर थोड्या वेळाने चहा वगैरे देतो. मग हे काय करतो मी, 1 महिन्याचा अंदाजित खर्च म्हणजे मी अंदाजित रक्कम काढतो आणि ती खर्च कुठे देतो, मुख्य रोगपाल लघु रोगपालास त्या विशिष्ट अवधीतील लहान खर्च भागवण्यासाठी अग्रिम म्हणून देतो. अग्रिम म्हणजे काय, अगोदर देतो. म्हणजे मी काय करेल, मला महिन्याला एवढा खर्च लागतो, मी काय करेल, मेन म्हणजे काय मुख्य रोगपालाकडे जाईल. ओके, आणि मुख्य रोगपाल काय देईल, तो पैसा देईल. ओके, आणि अगोदर देईल खर्च होण्याचा अगोदर. म्हणजे 1 तारखेला आता महिना चालू होतं, तर मी अगोदरच त्या महिन्याचे पैसे मागून घेईल. ओके, विशिष्ट कालावधी संपल्यावर रोग पुस्तकाचे संतुलन करण्यात येते. म्हणजे आले किती, मुख्य रोगपालान किती दिले आणि माझा खर्च किती झाला ते मी हे करून देत असतो. लघु रोगपाल लघु खर्चांचा सारांश करतो
आणि मुख्य रोखपालास सादर करतो. म्हणजे काय, सर्व खर्च वगैरे किती झाला ते सर्व तो सादर करतो. लघु रोखपालाने सादर केलेल्या विवरणांची अचूकता पडताळून पाहण्यासाठी मुख्य रोखपाल त्याची तपासणी करतो व त्यानंतर मुख्य रोखपाल लघु रोखपालास मागील कालावधीत खर्च करण्यात आलेल्या रकमेइतकी रक्कम देतो. या पद्धतीलाच अग्रधन पद्धती किंवा अग्रदाय पद्धती असे म्हणतात. तर तुम्ही काय करायचं आहे, पेज नंबर 144 वरती हा जो फॉर्मॅट आहे हा तुम्ही काय करायचं तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्राप्त रक्कम, रोख पुढ दिनांक, तपशील, प्रक्र, एकूण रक्कम, छपाई सामग्री, डाक, असं स्पेशल याला नो लिमिट, अजून तुम्ही भरपूर खाते यात वाढवू शकतात. क्लिअर आहे. तर या ठिकाणी बघा एक तुम्हाला पुढचं 145 वरती एक उदाहरण दिलेलं आहे. तर ते उदाहरण मी तुम्हाला प्रत्यक्ष सॉल्व करून दाखवेल आणि तुमचं जे वहीचं पेज आहे बघा, बुकमध्ये जसं आडवं छापलं आहे ना तसंच आपल्याला ते तुम्हाला वहीमध्ये ही बघा, ही तुमची एक्झाम्पल काय आहे, तुमची ही अशी वही आहे. ओके, ही तुमची नोटबुक आहे, इथे हा जॉईंट असतो. तर तुम्ही काय करायचं आहे, हे लघुरोग पुस्तक असं पूर्ण याला काढायचे, पूर्ण याला. ओके, दोघं पेजला यायला पाहिजे. तर पुढच्या लेक्चरला आपण ते बघणार आहोत. जर लेक्चर आवडलं तर लाईक करत चला, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, तर क्वेश्चन नंबर 1 आणि विविध प्रकारचे आपण सर्व आता बघणार आहोत. भरपूर क्वेश्चन आहेत वाटतं त्यात, ते आपण आता पुढच्या लेक्चरला बघूत. ओके, थँक्यू सो मच.